महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, मराठी विभाग प्रमुख, माजी मराठी विभाग प्रमुख, महाविद्यालयातील इतर सर्व प्राध्यापक, सहकारी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मराठी भाषा आणि करिअरच्या संधी या विषयावर मी आपल्याशी बोलणार आहे. अशा प्रकारचा विषय जेव्हा आपल्यासमोर येतो त्यावेळेला तुम्ही जर खूप भाबडे असाल आणि मराठी भाषेवर तुमचं निरतिशय प्रेम असेल तर तुम्ही असं म्हणाल की अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला पडतोच कसा. मराठी भाषा हा विषय आम्ही घेतलेला आहे, तो आमच्या करिअरचा विचार करूनच घेतलेला आहे. आम्हाला खात्री आहे की यातनं आम्हाला करिअर मिळणार आहे. तेच जर तुम्ही अत्यंतिक निराशावादी आणि सिनिकल असाल किंवा तुमच्याबद्दल विचार करणारे लोक अत्यंतिक निराशावादी आणि सिनिकल असतील तर ते असं म्हणतील की तुम्ही मराठी हा विषय घेतला आहे म्हणजे आता तुमच्या आयुष्याचं वाटोळं झालेलं आहे, तुम्हाला काहीही करिअरची संधी उरलेली नाही. या दोन टोकांच्या मध्ये मराठी भाषा या विषयाच्या अंतर्गत असलेल्या करिअरच्या संधी आहेत. आणि म्हणून माझं बोलणं तुमच्यासमोर मांडताना आत्यंतिक भाबडेपणा आणि आत्यंतिक निराशा ही दोन टोकं टाळून शक्य तितक्या व्यवहार्य पद्धतीनं मी तुमच्यासमोर मराठी या विषयातल्या करिअरच्या संधी मांडणार आहे. आणि मराठी या विषयातल्या करिअरच्या संधी किंवा कोणत्याही विषयातल्या करिअरच्या संधी या मुळामध्ये त्या विषयाला शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक जीवनामध्ये किती अवकाश आहे याच्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे उद्या जर मराठी भाषा जीवनाच्या वेगवेगळ्या व्यवहार क्षेत्रांमध्ये महत्त्वाची राहिली नाही तर मराठी विषय शिकणाऱ्या मुलांच्या करिअरच्या संधी आपोआप संकोचत जातील. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे उद्या तुम्ही फक्त मराठी साहित्य शिकत राहिलात, ग्रामीण साहित्य असेल, स्त्री साहित्य असेल, आदिवासी साहित्य असेल, दलित साहित्य असेल आणि समाजामध्ये नोकरीसाठी ज्याची गरज आहे ते मराठी मात्र पूर्ण वेगळं असेल तर मराठी शिकून देखील तुमच्या पोटापाण्याची संधी तुम्हाला मिळणार नाही. आणि मग त्यावेळेला चुकीच्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या मराठीच्या शिक्षकांना बोल लावत राहाल की ह्यांनी आम्हाला मराठी शिकवलं पण आमच्या पोटापाण्याचा काही विचार केला नाही. त्यामुळे मराठीच्या करिअरच्या संधींचा विचार करताना मराठी हा विषय घेऊन मेजर करणारी जी मुलं आहेत ती आणि मराठी हा विषय घेऊन मेजर न करणारी पण मराठीमध्ये ज्यांना चांगली गती आहे अशी विज्ञान, वाणिज्य आणि इतर सगळ्या क्षेत्रांमधली सुद्धा मुलं यांच्याही करिअरचा आपल्याला विचार केला पाहिजे. कारण आज जर तुम्ही मीडियामध्ये जाणारी मुलं पाहिलीत तर सगळी मुलं काही BA मराठी झालेली नाही आहेत. अनेक मुलं ही मास मीडिया करून जाणारी आहेत, अनेक मुलं सायन्समधनं जाणारी आहेत, कॉमर्समधनं जाणारी मुलं आहेत. इंग्रजी माध्यमांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर नेव्ही, आर्म्ड फोर्सेस यासारख्या क्षेत्रांबद्दलचं रिपोर्टिंग करणारी जी मुलं आहेत ही मुलं तुमच्या कला, विज्ञान, वाणिज्य शाखेमधनं येत नाहीत, ती थेट मरीन इंजिनिअरिंग किंवा इतर वेगळ्या क्षेत्रांमधनं येतात. त्यामुळे तुम्ही मराठीचा करिअर म्हणून विचार करत असताना किती आंतरविद्याशाखीय पद्धतीनं विचार करताय हा सुद्धा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. या चौकटीमध्ये मी तुमच्यासमोर बोलणार आहे. साधारणपणे मला तुमच्याकडचा कल माहिती नाही पण माझी पद्धत अशी आहे की पाऊण तास मी तुमच्याशी बोलेन, एवढा वेळ चालतं आहे ना म्हणजे. आणि त्यानंतर तुमच्या मनात असलेले प्रश्न म्हणजे माझं पटलंय, खटकलंय असं जे काही तुमच्या मनात असेल ते सगळे प्रश्न तुम्ही मोकळेपणाने विचारा. जे मला येतं आहे ते मी येतं आहे असं सांगेन, जे मला येत नाही ते येत नाही असं सांगेन. पण या प्रकारे मोकळ्या पद्धतीनं आपण बोललं पाहिजे. कारण मला असं दिसतं की साधारणपणे कला शाखेतली आणि त्याहीपेक्षा सामाजिक शास्त्रांमधल्या मुलांपेक्षाही भाषाविषयी घेणारी जी मुलं आहेत त्यांना कमालीच्या न्यूनगंडानं पछाडलेलं मला अनेकदा दिसतं की ही मुलं बरेचदा लोक बाबा महाराज सातारकरांच्या प्रवचनाला जसे फक्त ऐकायला जातात तशा पद्धतीनं फक्त ऐकायला जातात, प्रश्न विचारत नाही. त्यामुळे तुम्ही जर प्रश्न विचारले नाहीत तर तुमच्या करिअरच्या संधी खुल्या होणार नाहीत. कारण जग प्रचंड स्पर्धेनं भरलेलं आहे. तुमचं जग जळगावपुरतं मर्यादित आहे, खानदेशापुरतं मर्यादित आहे, महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे, भारतापुरतं मर्यादित आहे का जगाच्या भौगोलिक सीमा कोसळत आहेत हे तुम्हाला कळतं आहे हे मला माहीत नाही. जर तुम्हाला जगाच्या भौगोलिक सीमा कोसळत आहेत हे माहिती असेल तर तुम्ही स्वतःच्या करिअरच्या संधी या सगळ्या वेगवेगळ्या चौकटींमध्ये सुद्धा पाहाल. दुसरं म्हणजे
मराठी विषय घेऊन तुम्ही जेव्हा करिअरच्या संधीचा विचार करता तेव्हा या सगळ्यांचा विचार तुम्हाला पोकळीमध्ये करता येत नाही. म्हणजे माझं मराठी खूप चांगलं आहे पण मला इंग्रजी अजिबातच येत नाही, तरीसुद्धा मला करिअरच्या संधी मिळाव्यात, अशा प्रकारची तुमची अपेक्षा असेल तर तुमच्या अपेक्षांचा तुम्ही फेरविचार करण्याची गरज आहे. जसं मला मराठी खूप चांगलं येतं आहे पण मी संगणक निरक्षर आहे, तरीसुद्धा मला करिअरच्या संधी यायला पाहिजेत असं जर तुम्हाला वाटत असेल तरीसुद्धा तुम्ही स्वतःच्या करिअरबद्दलच्या आखणीचा फेरविचार केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी चटपटीत बोलतो किंवा चटपटीत बोलते आणि अलीकडच्या काळामध्ये कोणाला सिरियस गोष्ट हवी आहे अशा प्रकारचा विचार करून जर तुम्ही काही कामं करत असाल तर मला असं वाटतं की जाऊन तुम्हाला सिरियस अशा काही गोष्टींचाही विचार केला पाहिजे. त्यामुळे करिअरचा विचार करताना तुम्हाला टायकून घातलेल्या स्मार्ट पद्धतीनं चुकीचं इंग्रजी बोलणाऱ्या माणसांच्या कळपामध्ये जायचं आहे का विचारपूर्वक कामं करणाऱ्या माणसांच्या कळपामध्ये जायचं आहे याचा एक निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल. वाचतोय का काही? त्याचा काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे याबद्दलचा विचार जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुमच्या करिअरच्या संधी फार येत नाही. कला शाखेचा माझा जो काही अनुभव इथे कदाचित उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडासा वेगळा असेल. कला शाखेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि विशिष्ट साहित्याचा अभ्यास करणाऱ्या लोकांच्यामध्ये मुलींचं प्रमाण कमालीचं जास्त आहे. इथे तेच बरोबर आहे का? म्हणजे मुलींचं प्रमाण कमालीचं जास्त आहे आणि याच्याकडे कृपया स्त्रियांच्या सक्षमीकरणाचं उदाहरण म्हणून पाहू नका, कारण हे पूर्णतः स्त्रियांच्या सक्षमीकरणाचं उदाहरण नाहीये. बऱ्याच वेळेला मुलगा इंजिनिअरिंगला जातो आणि मुलीला शिकवलं तर पाहिजे पण मुलीवर एवढी इन्व्हेस्टमेंट कोण करणार, शेवटी तिला हुंडा पण द्यायचा आहे असं म्हणणारे आईबाप मग आपल्या मुलींना कला शाखेला पाठवतात आणि कला शाखेमध्ये मराठी भाषेची किंवा साहित्य या विषयाची असते. त्यामुळे कमीत कमी गुंतवणुकीमध्ये आपली मुलगी पदवीधर होण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणून अनेक पालक साहित्याच्या शिक्षणाकडे समाजशास्त्राच्या शिक्षणाकडे पाहतात. त्यामुळे या बाबतीमध्ये ज्या शिकतायत त्या मुली आणि त्यांना शिकवणारे पालक आणि शिकवणारे शिक्षक या सगळ्यांनी सुद्धा भाबडेपणातून बाहेर यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून या मुलींनी आपलं शिक्षण कधीही थांबू शकतं याचं भान ठेवून वेगाने करिअरचा विचार करायला घेतला पाहिजे. मी मुंबईत शिकवतो तिथेही आम्ही पाहतो की टीवायच्या पहिल्या टर्ममध्ये जी मुलगी वर्गामध्ये इतर मुलींबरोबर हसत खेळत असते तिथं सेकंड टर्ममध्ये लग्न झालेलं असतं आणि मग तिच्यावर अनेक प्रकारची ओझी तिच्या कुटुंबाने लागलेली असतात. मग तिच्या नवऱ्याला वाटतं की तिने लवकर उठलं पाहिजे, सासू सासऱ्यांची सेवा केली पाहिजे आणि या अशा प्रकारच्या अनेक गोष्टी तिला संसारात कराव्या लागतात आणि मग त्या मुलीच्या शिक्षणाचं वाटोळं झालेलं दिसतं. दुसरीकडे तुम्ही BEd करणाऱ्या मुली जर तुम्ही पाहिल्या तर अनेक ठिकाणी असं दिसतं की BEd आणि DEd करणाऱ्या मुली या बरेचदा लग्नाच्या बाजारामध्ये त्या BEd आणि DEd होणाऱ्या मुलींची किंमत थोडी तुलनेनं जास्त आहे. आणि बरेचदा अलीकडे 6व्या वेतन आयोगानंतर नवरा आणि बायको दोघेही जर DEd किंवा BEd झालेले असतील तर ते आर्थिकदृष्ट्या अतिशय फायदेशीर प्रपोजिशन मानलं जातं आणि त्याच्यामुळे या सगळ्या करिअरकडे म्हणजे DEd BEd होणं आणि लाखो मुला मुलींनी DEd BEd होणं याच्याही बाबतीमध्ये तुम्ही फार भाबडेपणानं पाहू नका, कारण BEd आणि BEdचे उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात कारखाने निघालेले आहेत आणि ह्या कारखान्यांमधनं राजकारणी मंडळींचे धंदे चांगले चाललेले आहेत. शिकलेली मुलं मात्र धक्क्याला लागलेली आहे, कारण बरेचदा असं होतं की त्यांच्या शिक्षणाच्या डोनेशनचा खर्च आई वडील करतात आणि नोकरीसाठी लागणाऱ्या डोनेशनचा खर्च सासू सासरे करतात, पण यातनं त्या मुला मुलींच्या आयुष्याचं भलं होतं असं कृपया समजू नका. त्यामुळे तुमच्यापैकी जर कोणी DEd आणि BEdला करिअर ऑप्शन म्हणून विचार करणार असेल तर माझी आपल्याला विनंती आहे की आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये जवळपास 2-1 लाख लोक DEd आणि BEd होऊन बेकार पडलेले आहेत. या बेकारांच्या फौजेत तुम्हाला स्वतःला सामील करून घ्यायचं असेल आणि तुमच्या करिक्युलम विटेमध्ये मी DEd झालो आहे, जसं अनेकदा मी मुलींच्या माझ्या धाकट्या भावंडांसाठी वगैरे लग्नाची माहिती मागवतो तेव्हा SYD असं लिहिलेलं असतं त्या माहितीमध्ये मुलींच्या, तसं जर तुम्हाला फक्त DEd झालेली आहे मुलगी असं जर लिहून द्यायचं असेल किंवा मुलाला मी BEd झालं असं लिहून द्यायचं असेल तर तुम्ही त्याच्याकडे करिअर ऑप्शन म्हणून पहा. त्याच्या पलीकडे त्याला आजच्या घडीला महाराष्ट्रात
जागा नाही. याचं कारण महाराष्ट्रात शिक्षकांना शिकवायला जागा उपलब्ध नाहीये आणि सरकारचं साधं धोरण असं आहे, यानंतरच्या काळामध्ये सरकार अनुदानित तत्वावर नोकऱ्या देत नाही. त्यामुळे शिक्षण सम्राटांचे धंदे चालावे म्हणून जर गुंतवणूक करण्याची तुमची तीव्र इच्छा असेल आणि तुमच्या आई वडिलांकडे तेवढा सरप्लस पैसा असेल तर तुम्ही जरूर त्याचा विचार करा. शहाणे असाल तर त्याचा विचार करू नका. बीएची जी मराठीची मुलं आहेत, BA FY पासून मास्टर्स पर्यंत राहिलेली मुलं, मी विद्यापीठाशी इथे बोललो आणि मुंबईमध्ये मी पाहिलं की मोठ्या प्रमाणामध्ये मुलं मराठी हा विषय घ्यायला येतात. एक तर भाषेची आवड असणारा ह्याच्यामध्ये वर्ग असतो जो साधारणपणे प्रत्येकच विषयामध्ये तुम्ही बघा एक 10% मुलं अशी असतात की ज्यांना त्या विषयामध्ये गती आणि रस असतो. असं तुम्ही लक्षात घ्या की सायन्सला जाणारी जी मुलं आहेत त्यातली सुद्धा बऱ्याच मुलांना सायन्समध्ये रस असतो असं नाही. त्यांच्या आई वडिलांना सायन्समध्ये रस असतो आणि त्यांना असं वाटतं की आपल्या मुलांनाही सायन्समध्ये रस असण्याची गरज आहे. आणि म्हणून तुम्हाला बरेचदा असं दिसेल की 11वी 12वीला फेल्युअरचं पर्सेंटेज सायन्सला खूप असतं आणि फेल्युअर व्यतिरिक्त 11वी 12वी नंतर फॅकल्टी बदलणाऱ्या मुलांचंही प्रमाण खूप असतं. BAला येणारी जी मराठीची मुलं आहेत या सगळ्या मराठीच्या मुलांकडे तुम्ही जर पाहिलं तर या मुलांमध्ये काय प्रकारची भाषा तोपर्यंत पोहोचलेली आहे. म्हणजे गेली काही वर्ष आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 8वी पर्यंत परीक्षा नसण्याचं धोरण आहे. मला वाटतं तुमच्यातली काही मुलं ही त्या स्कीम मधनं आपल्याकडे पुढे गेली असतील. मुळात 8वी पर्यंत परीक्षा नाही असं त्या धोरणाचं नाव नाही. त्या धोरणाचं नाव सर्वंकष आणि सातत्यपूर्ण मूल्यमापन असं आहे. म्हणजे परीक्षा घ्यायची नाही, कारण परीक्षेतनं मुलं नापास झाली तर त्यांच्यामध्ये एक न्यूनगंड येतो. म्हणून मुलांच्या सतत परीक्षा वेगवेगळ्या टप्प्याला घेत राहायच्या आणि त्यांना त्यांचं नेमकं कशा पद्धतीनं बौद्धिक वाढ होते हे त्यांना सांगायचं. दुर्दैवाने शाळांमधल्या अनेक शिक्षकांनी त्याचा अर्थ परीक्षा घ्यायची नाही असा लावलेला असल्यामुळे पहिलीचा माणूस त्या मुलाला ढकलत 8वी पर्यंत नेतो आणि मग अनेक शाळांमध्ये तुम्हाला मुलं 9वीत नापास झालेली प्रचंड मोठ्या प्रमाणात दिसतात. तसंच तुम्हाला असं दिसेल की कॉलेजेसमध्ये 11वीला शक्यतो मुलं पास करण्याकडे कल असतो, कारण लोक म्हणतात ज्यांना नापास व्हायचं ते बोर्ड नापास करेल, आपण ते पाप का आपल्या अंगावर घ्या असं म्हणून तुम्हाला असं दिसेल की मुलं FY SY मध्ये जेव्हा शिकतात त्यावेळेला अनेकदा आणि विशेषतः सेमिस्टर पॅटर्न आता सगळीकडे लागू झाल्यानंतर मी दोन्ही ठिकाणचा सेमिस्टर पॅटर्न पाहिलाय, कॉलेजमध्ये आणि आता विद्यापीठामध्ये. तुम्ही मला विचाराल तर सेमिस्टर पॅटर्नमुळे विद्यापीठांनी आणि कॉलेजेसनी कॉपी पेस्ट करणाऱ्या लोकांची जनरेशन निर्माण केलेली आहे. लोक विकिपीडियावरून मटेरियल घालतात, ते कॉपी पेस्ट करतात, आहे तसं का तसं, म्हणजे रंग सुद्धा न बदलता अनेकदा प्रिंट आउट करून शिक्षकांना आणून देतात आणि शिक्षक सुद्धा इतके कावलेले असतात परीक्षा आणि फेड परीक्षा घेऊन की एकदाचा पास होणे आमच्या नजरेसमोर दूर जा या वृत्तीने शिक्षक त्या माणसांना मुलांना पुढे ढकलतात आणि असं काही वेळेला ही मुलं तुम्हाला टीवाय झालेली तुम्हाला दिसतील. अशी जी मुलं आहेत ही मुलं तांत्रिकदृष्ट्या पदवीधर झालेली असली तरी सुद्धा करिअर सक्षम झालेली आहेत का याचा एक विचार आपण करायला पाहिजे. कारण अनेकदा मी विद्यापीठाचे पेपर तपासले, तिथले कॉलेजेस तपासले, अनेक मुलांचं इंग्रजी वाईट असतं हे सोडा, अनेक मुलांचं मराठी सुद्धा अतिशय वाईट असतं. आणि हे मी मराठी विषयाच्या मुलांचंच फक्त म्हणत नाही, समाजशास्त्र मराठीतनं लिहिणाऱ्या मुलांचं, फाउंडेशन कोर्स मराठीमधनं लिहिणाऱ्या मुलांचं. याचं कारण आपल्याला मराठी ही एक स्वतंत्रपणे चांगली भाषा म्हणून आपण शिकलं पाहिजे याच्याबद्दलचं ट्रेनिंग आपल्या समाजामध्ये नाही. आणि त्यामुळे आपण काय म्हणतो, आम्हाला येतंय ना ते योग्य मराठी, आणि मग आपण काय म्हणणार, आम्ही खानदेशचे आहोत ना म्हणून आमच्यावर अन्याय होतो, आम्ही विदर्भाचे आहोत ना म्हणून आमच्यावर अन्याय होतो. मुळामध्ये इंग्रजीमधलं चुकीचं लिहिलं आणि एखाद्या मालका एम्प्लॉयरने तुमचा इंग्रजीतला अर्ज नाकारला तर आपण असं म्हणत नाही की आम्ही भारतीय आहोत म्हणून आमच्यावर अन्याय होतो. तेव्हा आपण इंग्रजी एकदम चांगलं शिकून घेण्याचा मनोभावी प्रयत्न करतो. पण मराठी चुकलं तर त्याबद्दल आपल्याला अपराधगंड असण्याच्या ऐवजी आपल्याला अहंगंड असा असतो की आम्ही इकडचे आहोत ना, आम्ही बहुजन समाजातले आहोत म्हणून आमच्यावर अन्याय होतो. तर या चौकटीतनं जोपर्यंत बाहेर पडून चांगलं मराठी तुम्हाला येत नाही, आणि मी चांगलं मराठी म्हणजे ब्राह्मणी मराठी म्हणत नाहीये, मी चांगलं मराठी म्हणजे प्रमाण मराठी, जे तुम्हाला जीवनाच्या व्यवहारामध्ये, आता मी तुमच्याशी बोलतोय ना हे प्रमाण मराठी आहे. की आता मी तुमच्याशी जर खानदेशच्या मराठीतनं बोलायला लागलो तर एक तर मला खूप शब्दांची जुळवाजुळव करून बोलायला लागली, आणि हे मराठी मला मुंबईत चालायचं नाही, हे मराठी माझं विदर्भात चालायचं नाही. एवढंच कशाला, तुम्हीच विदर्भात गेलात तर तुम्हाला खानदेशी बोलीमध्ये तिकडच्या माणसांशी बोलता यायचं नाही. म्हणजे आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये
खानदेशी, वऱ्हाडी, वैदर्भी, कोकणी, मालवणी या सगळ्यांचा समावेश असलेली एक सर्वसमावेशक विस्तारित होणारी चांगली मराठी हवीच आहे. आणि ही चांगली मराठी आपल्याला जर आली तर तुम्ही महाराष्ट्रात पेपरमध्ये काम करायचं म्हटलं तर तुम्ही मुंबईपासून रत्नागिरीपर्यंत आणि गडचिरोलीपासून आणि नंदुरबारपर्यंत कुठेही महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे प्रसार माध्यमांमध्ये काम करू शकाल. म्हणून तुम्हाला पहिलीची संधी मला करिअरची सांगायची ती प्रसार माध्यमांची वर्तमानपत्र ही मराठीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने करिअरची चांगली संधी आहे. पण तिथे काय प्रकारच्या संधी आहेत तुम्ही लक्षात घ्या. 3-4 प्रकारच्या संधी एकेकाळी होत्या आपल्याकडे. म्हणजे रिपोर्टिंग करायचे लोक, बेस कव्हरचं काम करायचं, म्हणजे सब एडिटर लोक जे आपल्याकडे उपसंपादक म्हणून काम करायचे. आणि काही लोक जे थापा मारायचे ते असं म्हणायचे की संपादकानंतरचं पद म्हणजे उपसंपादक. तसं कृपया नाही. उपसंपादक ही प्रत्येक वर्तमानपत्रातली सगळ्यात तळची पायरी आहे आणि संपादक ही सर्वात वरची पायरी आहे. मध्ये एक मोठी हायरार्की, मोठी यंत्रणा वर्तमानपत्रांमध्ये असते. तसं तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये गेलात तर तुम्हाला दिसेल की इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये तुमची बातमी जेव्हा असते बघा, बातमी समोर तुमच्या येते त्यावेळेला तुमचा जो अँकर आहे, निवेदक आहे, सूत्रधार आहे, तो काहीतरी एक बातमी सांगतो. म्हणजे तुम्हाला कधी कधी असं वाटतं की तो सूत्रधार किंवा ती मुलगी मूर्ख आहे का, पुन्हा पुन्हा ती तेच तेच वाक्य का बोलते बातमी देताना. याचं कारण असं असतं की इलेक्ट्रॉनिक मीडिया हा ऑडिओ व्हिज्युअल मीडिया आहे आणि तो ऑडिओ व्हिज्युअल मीडिया असल्यामुळे तिथे अँकरचा चेहरा तुम्हाला थोडा वेळ दिसतो, मधला काळ तुम्हाला बातमी मधली व्हिज्युअल्स दिसतात आणि जेव्हा हे दोनही तुम्हाला दिसत नाही त्यावेळेला तुम्हाला वरच्या बाजूला बातमी सरकताना दिसते. म्हणजे काय, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, म्हणजे तुमची ती अँकर तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते बघा, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला. तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण मतिमंत आहोत असं हिला वाटतंय का, की पुन्हा पुन्हा तेच का सांगते. आता ती पुन्हा पुन्हा तेच सांगते कारण तिच्याकडे व्हिज्युअल्स कमी असतात. म्हणजे तुम्ही जेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जाता तेव्हा तुम्हाला फक्त भाषा येऊन चालत नाही, तुम्हाला व्हिज्युअल्स पण यावे लागतात. म्हणजे तुमच्या भाषेचं तुम्हाला व्हिज्युअल भान यावं लागतं. तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियाचा जर एखादा स्क्रीन पाहिला कुठल्याही चॅनलचा तर खाली जो टिकर असतो त्याला तळपट्टी असं म्हणतात. म्हणजे टिकरमध्ये बातमी सरकत असते बघा, त्या टिकरमध्ये तुमच्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या सरकत असतात. म्हणजे आज काय दहीहंडी आहे, आज काय इशरत जहान दहशतवादी होती असं हेटली म्हणाला, आज काय नरेंद्र मोदी आणखी एका नव्या देशामध्ये गेले, आणखी अशा 1000 गोष्टी. तर अशा सगळ्या गोष्टी त्या टिकरवर तुम्हाला सरकताना दिसतात. हा जो टिकर आहे हा बनवणारा त्यांच्याकडे माणूस असतो आणि तो बनवणारा जो माणूस आहे तो म्हणजे असं नाही म्हणून सरकारी नोकरासारखं त्याला करून चालत नाही. बघू जरा आरामात, थोड्या वेळाने देऊ, चहा पिऊया, नाश्ता करून येऊया. तुम्ही नाश्ता करून येईपर्यंत दुसऱ्या चॅनलला ती बातमी लावलेली असते आणि ती बातमी जर दुसऱ्या चॅनलनं आधी लावली तर तुमचा TRP खाली जातो. म्हणजे तुम्हाला माणूस जिवंत असो मेलेला असो त्याची बातमी तुम्हाला घेऊन द्यावी लागते. म्हणजे बरेचदा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये चुकीच्या बातम्या काय येतात कारण त्या प्रकारची रश आहे त्यांच्यामध्ये, घाई असते. आणि म्हणून काही वेळेला असं होतं की म्हणजे शरद पवारांच्या बद्दलच्या बातम्या फिरल्या बघा मध्यंतरी, की ते आहेत का नाही अशा बातम्या फिरल्या, पण त्या चुकीच्या का होत्या कारण लोकांनी काही व्हेरीफायच केलं नव्हतं. तर ह्या प्रकारच्या गोष्टी व्हेरीफाय करण्यासाठी जो स्पीड लागतो तो इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये तुम्हाला लागतो. आता कितीची मुलं तुम्हाला दिसतात कामं करणं, तुम्हाला साधारणपणे तुम्ही लक्षात घ्या की प्रिंट मीडियामध्ये तुम्ही दिसायला कसेही असाल तरी त्यांना चालतं, कारण प्रिंट मीडियामध्ये तुमचा शब्द बोलतो. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये माणसाचं थोबाड कसं आहे हे फार मॅटर करतं. त्याच्यामुळे मग जरा चटपटीत दिसणाऱ्या मुली, चटपटीत दिसणारी मुलं यांना फार महत्व आहे. दूरदर्शनमध्ये तुलनेनं कमी आहे. दूरदर्शन हे सरकारी वाहिनी आहे आणि तिथे तुम्ही सावळे दिसता का काळे दिसता हे मॅटर करत नाही. पण इंग्लिश मीडियामध्ये, मराठी मीडियामध्ये तुम्ही गोरे दिसणं आणि मूर्ख असणं हे एकत्र चालू शकतं, पण काळे दिसणं आणि हुशार असणं हे नाही चालू शकत. कारण त्यांचा असा समज आहे की काळा अँकर दिसला की लोक चॅनल बदलतात. आता हे चुकीचं असू शकतं, पण हे कधी चुकीचं ठरू शकेल जेव्हा एखादा तुमच्यातला सावळा दिसणारा मुलगा किंवा मुलगी ही टेलिव्हिजन मीडियामध्ये जाऊन स्वतःचा खुंटा बळकट करून 10 वर्ष काम करेल आणि महत्वाच्या पोझिशनमध्ये जाईल, तेव्हा तुम्ही सांगू शकाल की मी सावळा दिसतो किंवा दिसते किंवा काळा दिसतो किंवा दिसते. पण टॅलेंट मॅटर करतं, रंग मॅटर नाही करत. तुम्ही आता टेबलाच्या इकडच्या बाजूला तुम्ही कितीही बोंबलला तरी लोक काय म्हणणार, हे सगळं नाचता येईना अंगण वाकडी परिस्थिती आहे. म्हणून तुम्ही सिस्टीमच्या त्या बाजूला जाऊ शकला पाहिजे. पण म्हणून प्रिंटमध्ये जायचं असेल तर चांगली भाषा आली पाहिजे. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जायचं असेल तरी चांगली भाषा आलीच पाहिजे. पण त्याचबरोबर थोडा एक जो डिसएडव्हान्टेज आहे, जो थोडा तोटा आहे
तो वर्णानं सावळं असणाऱ्या, काही वेळेला थोडंसं बोलणं चटपटीत नसणाऱ्या अशा पद्धतीच्या लोकांमध्ये डिसएडव्हान्टेज आहे. तुमच्यापैकी किती लोकांना BA BSc किंवा BA BCom झाल्यानंतर आणखी शिकायला मिळेल मला माहिती नाही, आणि अनंत काळ शिकत राहावं अशाही मी मताचा नाहीये. कारण बरेच लोक आई बाबांकडे पैसा आहे म्हणून भरपूर काळ शिकत राहतात, त्यांना बरेचदा आयुष्यामध्ये आपण काय करावं हे सुद्धा कळलेलं नसतं असं मला काही वेळेला वाटतं. त्यामुळे तुम्ही BA झाल्यानंतर तुम्हाला BSW व्हायचंय का, म्हणजे बॅचलर MSW व्हायचंय का, मास्टर ऑफ सोशल वर्क म्हणून, तर तुम्हाला तुमच्याकडे 2 प्रकारची क्वालिफिकेशन्स येतात. आता इथे उत्तर महाराष्ट्रामध्ये MSWचं कॉलेज आहे की नाही मला वाटतं आहे, आणि टाटा इन्स्टिट्यूट आहे मुंबईमध्ये, निर्मला निकेतन आहे, पुणे विद्यापीठामध्ये आहे. तुम्ही जर MSW केलं तर तुम्हाला सोशल वर्क हे एक नवं करिअर ओपन होतं. आणि मग तुम्ही म्हणाल की आमच्या BAचा काय उपयोग आहे, तर तुमच्या BAचा असा उपयोग की जी माणसं सोशल सायन्सेसमधून आलेली आहे त्यांच्यापेक्षा तुमचं भाषिक भान अधिक पक्क असतं, किंवा तुमचं भाषिक भान अधिक पक्क आहे असं म्हटलं पाहिजे. म्हणजे तशा पद्धतीची तुमची तयारी झालेली असली पाहिजे. तुम्हाला मास्टर्स इन सोशल वर्कला जाता येतं, लेबर स्टडीजला जाता येतं. एक नवं जे फील्ड आहे ते म्हणजे जाहिरातींचं आहे. तुम्ही जर आता टेलिव्हिजन चॅनल्स पाहिले, तुम्ही तुमचे किती लोक, बहुतेक लोक मला वाटतं युट्यूबचे व्हिडिओ वगैरे लोक आता पाहत असतील, व्हॉट्सअपवरचे व्हिडिओ फिरत असताना पाहत असतील. युट्यूबवर तुम्ही जर सातत्यानं मराठीतलं काही पाहत असाल, म्हणजे समजा मराठी गाणी ऐकत असाल किंवा मराठी नाटकं पाहत असाल, तर यूट्यूब किंवा गुगल हे इतके हुशार लोक आहेत की त्यांना कळतं की सातत्यानं मराठीतलं चॅनल पाहणारा हा माणूस म्हणजे बहुतेक मराठी वस्तूंचा ग्राहक आहे. म्हणजे तुम्ही नेटवर जाऊन बघा, त्रिभागू नावाची एक वेबसाईट आहे. ती त्रिभागू ही वेबसाईट तुम्हाला वेगवेगळ्या हॉटेलांच्या दरांची तुलना करून देते. म्हणजे काय की समजा तुम्हाला कुठे पुण्याला जायचं आहे आणि पुण्यामध्ये 25 हॉटेलांच्या दरांची ते तुम्हाला तुलना करून देतात आणि मग ते तुम्हाला सांगतात की हे हॉटेल तुमच्या दृष्टीनं बेस्ट आहे. आता ह्या त्रिभागूची जी जाहिरात आहे, मी काही महिन्यांपूर्वी YouTube जेव्हा बघत होतो तेव्हा मला त्रिभागूची जाहिरात इंग्लिशमधनं दिसायची, हिंदीमधनं दिसायची. पण मी सातत्यानं YouTubeवरचे आणि गुगलवरचे सगळे व्हिडिओज हे मराठीतले पाहतो. त्यामुळे आता गेले काही दिवस माझ्याकडे येणारी जी त्रिभागूची जाहिरात आहे ती मराठीची आहे. आता हे त्यांनी माझ्यावर उपकार म्हणून केलेलं नाहीये, हा त्यांचा धंदा आहे. त्यांना लक्षात येतं की हा माणूस बऱ्याच प्रमाणामध्ये जर मराठी व्हिडिओ पाहत असेल तर मराठी ही याची धंद्याची भाषा आहे. म्हणजे माझ्याकडे मराठीतली जाहिरात पाठवण्यातनं त्रिभागूला एक कस्टमर जास्त मिळण्याची शक्यता आहे. आता त्रिभागू या वेबसाईटला जी इंग्रजी किंवा हिंदी जाहिरात केलेली आहे ती कुणीतरी मराठीतनं करावीच लागते. मग ती मराठीतनं करण्यासाठी त्यांना माणसं लागतात. मग ती माणसं त्यांना काही वेळेला तुम्ही लक्षात घ्या की अमराठी माणसं अनेक वेळेला फार हुशार असतात. ते स्वतःची भाषा तर शिकतातच पण इतरही भाषा चांगल्या शिकतात. असं जर तुम्हाला दुसरी एक भाषा चांगली येत असली तर तुम्हाला हिंदीतनं मराठीत, मराठीतनं हिंदीत, इंग्रजीतनं मराठीत, मराठीतनं इंग्रजीत असं अनुवाद करण्याचे पैसे मिळतात, प्रचंड पैसे मिळतात. तुम्हाला कल्पना आहे की मला माहीत नाही. जाहिराती आणि प्रेस रिलीज म्हणजे वर्तमानपत्र म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांची जी प्रसिद्धी पत्रक असतात, म्हणजे हिंदुस्तान लिव्हरचं एक 200 शब्दांचं प्रसिद्धी पत्रक आहे. तर ते 200 शब्दांचं प्रसिद्धी पत्रक ते तुम्हाला मेलवर पाठवतात आणि ते तुम्हाला सांगतात की पुढच्या तासामध्ये आम्हाला ट्रान्सलेशन पाहिजे. त्या 200 शब्दांच्या प्रसिद्धी पत्रकाचे ते तुम्हाला 300 रुपये देतात, पुढच्या अर्ध्या तासामध्ये देतात. आणि त्याच्यासाठी तुम्हाला अजिबात जागचं हलावं पण लागत नाही. तुमचा अकाउंट नंबर दिला की पैसे तुमच्याकडे ट्रान्सफर होतात. इतका सगळा व्यवहार ऑनलाईन आणि चोख होतो. याच्यात म्हणजे फसवेगिरी नाहीये. आता इथे कसं आहे की तुम्हाला वेग पाळता आला पाहिजे आणि तुमचं 2 भाषांवरचं प्रभुत्व पाहिजे. त्याच्यामुळे मला मॅडम म्हणाले की तुमच्याकडे इंग्रजीचा एक पेपर सगळीकडे कंपल्सरी आहे. हा जो इंग्रजीचा तुमच्याकडचा पेपर आहे या पेपरचा अधिकाधिक फायदा करून घेऊन तुम्ही जर चांगल्या पद्धतीने कॉन्व्हर्सेशनल इंग्रजी, संभाषणात्मक इंग्रजी हे जर तुम्ही शिकला तर तुम्ही लक्षात घ्या आपल्याला काही शेक्सपियरची नाटकं लिहायची नाहीये. आपल्याला काय प्रकारचं इंग्रजी लागतं भारतीय माणसाला, तर वेगवेगळ्या व्यवहार क्षेत्रांमधलं मराठी लागतं. म्हणजे तुम्ही समजा न्यायालयांमध्ये क्लर्क म्हणून गेला तर तुम्हाला ज्युडिशियरीमध्ये लागणारं मराठी लागतं. तुम्ही जर समजा एखाद्या कॉर्पोरेट व्यवहारामध्ये गेला तर तिथे लागणारं जे टेलिफोन ऑपरेटरचं इंग्रजी, टेलिफोन ऑपरेटरला काही डिक्शनरी घेऊन बसावं लागत नाही. टेलिफोन ऑपरेटरला मोजक्याच स्वरूपाचं इंग्रजी बोलावं लागतं.
या प्रकारच्या इंग्रजीचा कॉन्फिडन्स तुम्हाला येऊ शकतो. आणि असं इंग्रजी शिकवण्याची साधनं ऑनलाईन उपलब्ध आहेत. तुमच्यापैकी आता सगळे लोक जवळपास मला वाटतं मोबाईल वापरत असतील. ओके. आणि मोबाईल, व्हॉट्सॲप, फेसबुक ही अलीकडच्या तरुण मुलामुलींची मनोरंजनाची साधनं आहेत. ती ज्ञानार्जनाची साधनं आहेत असं म्हणण्याचं धाडस मला होत नाही. याचं कारण ती ज्ञानार्जनाची साधनं नाहीये. लोक पहाटे 5 वाजल्यापासून गुड मॉर्निंग आणि रात्री 1:30 वाजेपर्यंत गुड नाईट असे मेसेजेस पाठवून एकमेकांना चीट आणतात. आणि दर 5व्या मिनिटाला लोकांचं कशावर तरी काहीतरी मत असतं. मराठी माणूस असल्यामुळे शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय आपल्याला जेवता येणार नाही अशी कल्पना असल्यामुळे दर दुसऱ्या तासाला जय भवानी असं लोक लिहित असतात. पण ह्याच्यातनं तुम्ही आठवून बघा की तुमच्यापैकी किती लोकांनी अभ्यासाचं साधन म्हणून व्हॉट्सअपकडे पाहिलेलं आहे. हा, अभ्यासाचं साधन म्हणून काही लोकांनी आधीच्या वर्षांच्या लोकांच्या नोट्स कॉपी करण्याचं साधन म्हणून वापरलं असण्याची शक्यता आहे. किंवा परीक्षेच्या अगोदर एखाद्या ठिकाणी पेपर फुटला असेल तर तो व्हॉट्सअपवर शेअर केला असण्याची शक्यता आहे. पण यापेक्षा काही अधिक सेन्सिबल अकॅडमिक कामासाठी लोकांनी वापरलं असं नाही. तुम्ही चेक करा की तुमचं व्हॉट्सअप, तुमचं फेसबुक अनेक लोक रोमन लिपीमधून लिहितात. म्हणजे मी आज येऊ शकत नाही तर MEEAAJ येऊ शकत नाही असं लोक लिहितात. याचं कारण असं की तुम्हाला मोबाईलवर मराठीतनं पण लिहिता येतं हे अनेकांना माहिती नाही. आणि माहिती असलं तरी कळत नाही, वापरता येईल. तसं तुमचं फेसबुक तुम्ही मराठीतनं वापरू शकता, इंटरनेट मराठीतनं वापरू शकता. आणि हे सगळं तुमच्या करिअरची संधी म्हणून तुम्हाला पाहता येणं शक्य आहे. इंटरनेटवरचं मराठी ही करिअरची एक अफाट संधी आहे. गुगलचं जे एक टूल आहे, गुगल ट्रान्सलिटरेशन म्हणून, ते जर तुम्ही पाहिलं तर ते काही खूप आदर्श टूल आहे असं नाही. पण तुम्ही जे जे इंग्रजीमध्ये टाईप कराल ते तुमचं मराठीमध्ये गुगल ट्रान्सलिटरेशन तुम्हाला करून देतं. आणि गुगलला माहिती आहे की सगळ्यात त्यांचा मोठा ग्राहक वर्ग हा भारतामध्ये आहे. आणि म्हणून गुगलला प्रचंड पैसे देऊन भारतामध्ये अनुवाद करणारी माणसं पाहिजे. तुम्ही तुमच्या गुगलच्या सर्च इंजिनमध्ये जर गेलात तर त्या सर्च इंजिनच्या खालच्या बाजूला तुमच्या भाषांची नावं दिसतात. त्या भाषांच्या नावांमध्ये तुम्ही मराठीवर क्लिक करा. मराठीवर क्लिक केलं तर तुम्हाला ज्या साईट्स मराठीमध्ये आहेत त्या साईट्स तुम्हाला हळूहळू सगळ्या ओपन होताना दिसतील. जितकं तुम्ही मराठीमधनं डेटा वाढवाल तितकं तुमच्या मराठीच्या साईट्सची संख्या वाढते. आणि गुगलच्या परिभाषेमध्ये त्याला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन असं म्हणतात. म्हणजे असं आहे की समजा उदय कुलकर्णी सर असं मी गुगलवर टाकलं आणि समजा महाराष्ट्रामध्ये उदय कुलकर्णी या नावाचे 10 लोक आहेत आणि मला सरांची माहिती शोधायची आहे. तर कदाचित अशी शक्यता आहे की पानिपतवर लिहिणारे जे उदय एस कुलकर्णी आहेत पुण्याचे, त्यांचं नाव पहिल्यांदा येईल कारण कदाचित त्यांचं नाव लोकांनी जास्त सर्च केलं असेल. पण समजा मी उदय कुलकर्णी वाडिया कॉलेज अशी माहिती जर टाकली आणि अशी माहिती 10 लोकांनी टाकली तर तुमचं नाव हळूहळू त्या सर्च ऑप्टिमायझेशन मध्ये वर जातं आणि त्यानंतरच्या टप्प्याला तुमचं नाव पहिलं शोधलं जातं. आता हे का लक्षात घ्या, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन हे एम्प्लॉयमेंट आहे. हजारो मुलं भारतातली आणि जगभरातली सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन हे करिअर म्हणून पाहतात आणि ही सगळी मुलं कॉम्प्युटर इंजिनियर नाहीये. ही सगळी मुलं कॉम्प्युटर हाताळत शिकलेली आहे. आणि म्हणून तुम्ही लक्षात घ्या की टेक्नॉलॉजी, विशेषतः संगणक हे असं क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही बीटेक किंवा तुम्ही एमटेक किंवा तुम्ही कम्प्युटर सायन्स मधलंच असण्याची गरज नाही. तुमचे हात किती लवचिक आहे आणि तुमचा कम्प्युटरवर हात किती बसतो. तुमची जी पिढी आहे मुलांची ती डिजिटल मायग्रेंट लोकांची पिढी आहे. म्हणजे माझ्यासारखे जे लोक आहेत ते प्राचीन काळामध्ये म्हणजे फ्लोचार्ट वगैरे होते कम्प्युटरचे, त्या प्राचीन काळापासून आम्ही कम्प्युटर ह्या गोष्टीपासून, आणि तेव्हा कम्प्युटर ही एक भीतीदायक गोष्ट वाटत होती. आता जसं आताच्या मुलांना म्हणजे लहान मुलं जर तुम्ही पाहिली तर मोबाईल इतक्या सहजपणाने हाताळतात की जणू काही जन्माबरोबर त्यांना ते पॅकेज म्हणूनच आलेलं असावं. इतक्या सहजपणाने मुलं ती हाताळताना दिसतात. तशी तुमची जी पिढी आहे ती माझ्या आणि नव्या मुलांच्या मधली पिढी आहे. तुम्ही मोबाईलवर मराठीतनं लिहायला लागला, फेसबुकवर मराठीतनं लिहायला लागला, व्हॉट्सअपवर मराठीतनं लिहायला लागला तर तुमच्या भाषेचा कोर डेटा जो आहे तो वाढतो. आणि आत्ताचं जे जग आहे ते ज्ञानाचं जग आहे. त्याच्यामुळे जितकी तुम्ही माहिती अधिक कराल, तुमच्यापैकी किती लोक प्रोजेक्ट स्वतःच्या डोक्याने करतात मला माहित नाही, पण तुमचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत या प्रोजेक्ट्सवरचं मटेरियल
जर तुम्ही चांगलं तयार केलं आणि विकिपीडियावर टाकलं तर तेवढं एक मराठीतलं नवं काम तुमच्याकडनं होतं. आणि तुमचं काम जर चांगलं असेल तर विकिपीडियावर राहतं. विकिपीडियाची पद्धतच अशी आहे की समजा मी काही काम केलं आणि ते समजा चोरीव ढापीव मटेरियल आहे आणि माझ्यानंतर सर समजा विकिपीडियावर गेले तर ते हे सगळं डिलीट करून टाकतील, कारण त्यांना माहिती आहे की ह्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यामुळे विकिपीडियावर जे बरं आहे तेच टिकतं. त्यामुळे तुम्हाला इथे बसलेली 100-150 लोक जर आपण घेतली तर 6 महिन्याच्या कालावधीमध्ये विकिपीडियावर तुमच्या कॉलेजकडनंच 100 ते 150 एंट्रीज टाकता येणं सहज शक्य आहे. आणि 100 ते 150 एंट्रीज एका कॉलेजने टाकल्या तर पुढच्या 5 वर्षामध्ये मराठी विकिपीडिया प्रचंड मोठ्या प्रमाणात समृद्ध होईल. आणि मराठी विकिपीडिया, आणि तुम्ही लक्षात घ्या की विकिपीडियाची कामं करणाऱ्या माणसांनाही पैसे मिळतात. म्हणजे असं नाहीये हे सगळे म्हणजे हलवायच्या घरावर तुळशीपत्र स्वरूपाचे उद्योगही नाहीये आणि स्वतःचं सगळं संसार बाजूला टाकून करायचे उद्योगही नाहीये. या सगळ्या उद्योगांमध्ये पैसा आहे. जे कन्व्हेन्शनल करिअर आहे, करिअर्स आहेत की मी तुम्हाला सांगतो. म्हणजे BA झाल्यानंतर तुम्ही MA होता, मग नेट होता, मग MPhil होता, मग PhD होता, मग जागा असेल तर कॉलेजेसमध्ये लागतात, नसेल तर विद्यापीठामध्ये लागतात. सगळ्या शिक्षक मंडळीला ही माहिती आहे, मुलांनाही हे गॉसिपच्या लेवलला माहिती असतं, पण आपण बरेचदा मोकळेपणाने मान्य करत नाही. शिक्षकांच्या नोकऱ्या संख्येनं कमी आहे, उपलब्ध संख्या कमी आहे, मिळण्याची शक्यता फार कमी लोकांना असते. नेटसेट सुद्धा प्रचंड त्यांनी ताणून नेटसेटची पण संख्या घटवत आणलेली आहे. त्याच्यामुळे MPhil PhD तुम्ही करावं ज्यांना करायचं त्यांनी, पण ज्यांना करायचे त्यांना खरंच ज्ञानाच्या रस असेल तर करा. म्हणजे पाट्या टाकायच्या आहेत किंवा पुढे मागे प्राध्यापक झालं तर ती इन्क्रीमेंट मिळते. पोटी ज्यांना करायचं असेल ते काही माझं ऐकून करायचं थांबतील असं नाही, पण असं करायचं असेल तर करू नका. कारण मग तुम्ही UGC कडच्या रद्दीमध्ये भर घालता, त्याच्यापेक्षा जास्त काही करत नाही. त्यामुळे UGC कडच्या रद्दीत आपण भर घालायची की नाही हा आपापल्या सत्सद विवेक बुद्धीचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट अशी आहे बघा की BA DL झाल्यानंतर तुम्हाला ज्युनियर कॉलेजमध्ये नोकऱ्या लागतात, शाळांमध्ये नोकऱ्या लागतात. आणि शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये नोकऱ्या लागण्यासाठी जळगावात काय परिस्थिती मला माहित नाही, पण महाराष्ट्रात ओव्हरऑल ही परिस्थिती आहे ती अशी आहे की नोकऱ्या लागण्यासाठी खूप पैसे द्यावे लागतात कॉलेजेसच्या व्यवस्थापनानं. आणि कॉलेजेसच्या व्यवस्थापनाने त्याच्यासाठीची एक सहकार तत्वावरची यंत्रणा गेल्या काही वर्षांमध्ये विकसित केलेली आहे की म्हणजे तुम्ही कॉलेजेसच्या बँकांकडूनच पैसे घेऊ शकता कॉलेजेसला डोनेशन देण्यासाठी, आणि मग नंतर तुमच्या पगारामध्ये पैसे हळूहळू फेडून घेतले जाऊ शकतात. मला तुम्ही विचाराल तर जिथे क्लिअर पोस्ट असेल आणि जिथे बिन पैशाचं तुम्हाला जाता येणार असेल तुमच्या मेरिटवर अशा ठिकाणी जा, अदरवाईज जाऊ नका असं तत्वतः मला वाटतं. कारण प्रॉब्लेमली मी अतिशय प्राचीन काळामध्ये नोकरीला लागलेलो आहे. म्हणजे मी काही 20 वर्षापूर्वी जेव्हा लागलो तेव्हा मी अर्ज केला, मला बोलावलं, मला घेतलं. याच्यामध्ये मी जे काही रिक्षाला पैसे घालवले असतील तेवढेच माझे गेलेले आहेत, त्या व्यतिरिक्त काही माझे गेलेले नाही. पण असं घडतं महाराष्ट्रामध्ये ही सुद्धा अलीकडे आश्चर्यजनक गोष्ट वाटत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मला माहित नाही तुम्ही तुमच्या आणि अनेक ठिकाणी असं होतं की विशेषतः मध्यम ताकदीच्या शहरांमध्ये लोक असं म्हणतात आमची काय ओळख आहे, आम्ही ह्यांना ओळखतो, आम्ही त्यांना ओळखतो. तुमच्या सुदैवानं किंवा दुर्दैवानं तुम्ही ज्यांना ओळखाल असे बरेच लोक आता जेलमध्ये आहेत. त्याच्यामुळे किती लोकांना ओळखण्याचा तुम्हाला फायदा होईल आता हे मला माहीत नाही, पण तरी सुद्धा या प्रकारच्या करिअरकडे थोडं कॉन्शियसली पहा असं मी तुम्हाला सांगेन. टीचिंग हे जे करिअर आहे, मी स्वतः टीचिंगमध्ये आहे, व्यवहार मॅथमॅटिक्स सगळी मंडळी आहे. टीचिंग हे पॅशनचं करिअर आहे, म्हणजे आत्मीयता असणाऱ्या माणसाचं करिअर आहे. याचा अर्थ टीचिंगमध्ये असलेले सगळे लोक पॅशन असलेले आहेत असं नाही. टीचिंगमध्ये असलेले सगळे लोक हे काही ठिकाणी गरजावही मानसिकतेचे पण आहे की आता एकदा चिकटलो पुढची 35 वर्ष कोण आपल्याला हात लावत नाही. मग आता फक्त 6व्या वेतन आयोगामुळे तो API आलाय, त्याच्यामुळे मग वाटेल त्या विषयावर वाटेल ते पेपर वाचून APIचा स्कोर वाढवायचा, एवढंच करणाऱ्या मानसिकतेचे लोक आहेत. पण असे लोक आजच ज्या महाराष्ट्रात खूप झाले, अशा लोकांची संख्या वाढवण्याची नैतिक जबाबदारी तुमच्या पिढीने घ्यावी असं काही मला वाटत नाही. तुमच्याकडे करण्यासारखे इतर आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. इतर करिअरच्या ज्या संधींचा तुम्ही विचार करता त्याच्यामध्ये लेखन, स्वतंत्र लेखन ही एक आणखी महत्त्वाची गोष्ट आहे. मला माहिती आहे तुमचं वृत्तीपत्रक आहे काही वृत्तीपत्रक कॉलेजेसमध्ये वाङ्मय मंडळ विशेषतः खूप आपल्याकडे चालवायची. अनेक ठिकाणी अजूनही चालतात वाङ्मय मंडळांची वृत्तीपत्रक.
पण वाङ्मय मंडळाच्या भित्तीपत्रकांचा म्हणजे मी आता विद्यापीठामध्ये पाहतो की सेमिस्टर सिस्टीममुळे मुलं आणि शिक्षक इतके कामाला जुंपले गेलेले आहेत की या प्रकारच्या गोष्टींकडे लोकांना द्यायला पाहिजे तितकाच वेळ आणि तो उपलब्ध होत नाही. या प्रकारच्या भित्तीपत्रकांमधून चांगले लोक तयार होतात, म्हणजे कविता लिहिणारे, कथा लिहिणारे, निबंध लिहिणारे, नाटकं लिहिणारे, या प्रकारच्या माणसांच्यासाठी आपल्याकडे चांगल्या प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हायला पाहिजे. मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे की साहित्य संस्कृती मंडळाची अशी योजना आहे, होतकरू लेखकांच्यासाठीच्या प्रशिक्षण कार्यशाळा साहित्य संस्कृती मंडळ घेतं. आणि साहित्य संस्कृती मंडळ किंवा राज्य मराठी विकास संस्था यांच्या वेबसाईटवर तुम्ही जर गेला तर त्यांच्या या सगळ्या स्कीम्सबद्दलची माहिती कळते. तुम्ही त्यांच्याकडे थोडा पाठपुरावा केला तर या प्रकारच्या कार्यशाळांच्यासाठीचा निधी तुम्हाला सरकारकडे किंवा काही फार असतो असं नाही, पण एक त्याला एक सरकारी नॉमेनक्लेचर मिळतं, एक प्रतिष्ठा मिळते. त्यामुळे तुमच्या तरुण मुलामुलींना लिहिण्याची संधी मिळू शकते. वर्तमानपत्रांमध्ये या प्रकारचं लिहिलं जाणं खूप गरजेचं असतं. आणि अलीकडे काय झालं होतं, कॉलेजेसच्या विशेषतः वर्तमानपत्रांच्या तरुण मुलांच्या सप्लिमेंट निघतात. आता इथे जशी लोकसत्तेची विभा नावाची सप्लिमेंट आहे जी कॉलेजेसच्या मुला मुलींच्यासाठी वाहिलेली असते. त्याच्यामुळे जशी महाराष्ट्र टाइम्स जेव्हा चांगल्या अवस्थेत चालायचा गोविंद तळवलकरांच्या काळामध्ये, त्या काळामध्ये तरुण मुलांच्या साथीची एक सप्लिमेंट ते त्यावेळेला काढायचे. अशी जेव्हा तरुण मुलं लिहायला लागतात त्यावेळेला तरुण मुलांना व्यासपीठ वर्तमानपत्र उपलब्ध करून देतात. असं लिहिण्याची काहीतरी एक संधी तुम्हाला क्रिएटिव्ह रायटर म्हणून आहे. आणि क्रिएटिव्ह रायटर म्हणून तुम्ही पाहाल की आता तुमच्या किती लोक नेट सॅव्ही आहेत मला माहित नाही, पण खूप माणसं फार सुंदर ब्लॉग लिहितात. एबीपी माझा नावाचा जो चॅनल आहे, गेल्या वर्षी त्यांच्या ब्लॉग माझा नावाच्या स्पर्धेच्या परीक्षकांपैकी मी एक होतो. ब्लॉग म्हणजे काय की तुम्ही जे हाताने लिहिताय तेच तुम्ही ऑनलाईन लिहिताय, फक्त युनिकोड वापरून लिहिताय, मराठीतनं लिहिताय. असा तुमचा जर ब्लॉग केला तर तुमचा ब्लॉग जर खूप लोकांनी पाहिला तर तुमच्या ब्लॉगला जाहिराती मिळतात आणि त्या जाहिरातींमधनं गुगलकडनं तुम्हाला थेट पैसे पण मिळतात. म्हणजे तुम्ही चांगलं लिहिलं. आणि तुम्ही कल्पना करा, आपल्याकडे ब्लॉगकडे खूप प्रोफेशनली पाहिलं जात नाही, पण परदेशामध्ये ब्लॉगचे वाचक 15 लाख ते 25 लाखाच्या आसपासही असू शकतात. म्हणजे तुम्ही निळू दामलेंच्या ब्लॉगवर जर कधी गेला तर त्यांनी मला वाटतं 2 आठवड्यांपूर्वीच ब्लॉग लिहिणाऱ्या एका माणसाच्या ब्लॉगचे अलीकडचे वाचक 25 लाख आहेत असं. आणि स्वतः निळू दामलेंच्या शरदमणी मराठींच्या ब्लॉगचे वाचक 20,000 50,000 अशा स्वरूपाचे आहेत. अगदी स्वयंपाकावरचा ब्लॉग लिहिणाऱ्या सायली राजाध्यक्ष म्हणून आहेत मुंबईतल्या. सायली राजाध्यक्ष म्हणजे विजय राजाध्यक्षांची सून. त्यांचा ब्लॉग आहे, त्यांच्या ब्लॉगला काही लाख हिट्स आहेत. म्हणजे या पद्धतीचं तुम्ही जर लिहायला लागला तर तुम्हाला वाचक मिळतो, तुम्हाला कमर्शियल काही गोष्टी करता येतात. पण एक हे लक्षात घ्या की मराठीतनं या प्रकारची कामं करणं याच्यावर एक भाषिक मर्यादा आहे. म्हणजे मराठी माणूस जो आहे, मराठी माणसाचा एक बेसिक प्रॉब्लेम असा आहे की कुठली चांगली गोष्ट शोधायची राहिली की तो पहिल्यांदा इंग्लिशमध्ये शोधतो. इंग्लिशमध्ये शोधून झालं, काहीच सापडलं नाही की मग तो म्हणतो बघूया जरा आपल्या भाषेत पण काहीतरी आहे का. या प्रकारचा कमालीचा स्वाभिमान शून्य असा सामूहिक दृष्टिकोन आपल्या समाजाचा असल्यामुळे आपण आपल्या भाषेतल्या नव्या गोष्टी प्राधान्याने शोधत नाही. आणि त्यासाठी तुम्हाला सातत्यानं लिहित राहावं लागतं, नव्या नव्या पद्धतीने लिहित राहावं लागतं. तुम्ही समजा कविता लिहिता असं आपण धरू, आता कॉलेजमधली मुलं काय कविता लिहिणार मला सांगा, प्रेमाच्या किंवा प्रेमभंगाच्या, यातल्या 2 रेंजमधल्या कविता मुलं लिहितात. त्यातली जी 10% थोडी जरा वरचा विचार करणारी असतील, थोडं सामाजिक भान जागृत असणारी माणसं असतील, ती त्या प्रकारच्या कविता लिहित असतील. पण त्यांना एक्सपोजर असेल असं नाही, वाचन असेल असं नाही. पण तुमचं समजा एक 10 जणांचा कवितेचा कट्टा आहे, तर तो तुमचा कवितेचा कट्टा नुसता जळगावात चालवण्यापेक्षा तो ऑनलाईन चालवला तर भारतभरात आणि जगभरात असे कवितांचे कुठे कट्टे आहेत त्या माणसांशी तुम्हाला आपोआप कनेक्ट होत आहे. आणि मग तुम्हाला कळतं किंवा त्यांची परिषद कुठेतरी चालली आहे का, ते काहीतरी म्हणजे युनिक फीचर्सच्या अनुभवच्या लोकांनी मराठी ई साहित्य संमेलन भरवलं. म्हणजे आत्ताचं जे साहित्य संमेलन झालं यांचं पिंपरी चिंचवडचं, त्या पिंपरी चिंचवडच्या साहित्य संमेलनाच्या अगोदर त्यांनी ऍप बनवलं. म्हणजे एक आणखी करिअरची संधी तुम्ही जर बघितली तर ऍप बनवणं ऍप्लिकेशन्स बनवणं ही आहे. तुम्ही तुमचा मोबाईल बघा, यानंतरच्या काळातलं नवं तंत्रज्ञान हे डेस्कटॉपवरचं नाहीये. यानंतरच्या काळातलं तंत्रज्ञान लॅपटॉपवरचं पण नाहीये, ते टॅब आणि ऍपचं तंत्रज्ञान आहे. माणसं हातामध्ये सगळं तंत्रज्ञान घेऊन फिरणार आहे.
मग तुमची भाषा, तुमची संस्कृती, जे जे काही असेल ते माणसांच्या तळहातावर बसलं पाहिजे. आता तुम्ही असं म्हणाल की तुमचा हा दृष्टिकोन फारच उथळ आणि अतिशय संकुचित ह्याचा आहे. अख्खं जग ज्या दिशेने चाललेलं आहे त्याच्या उलट दिशेने चालण्याचं नैतिक समाधान तुम्ही स्वतःकडे घेऊ शकता. पण तुम्हाला जर त्या प्रवाहात जायचं असेल आणि तुमच्या भाषेचा तुमच्यासोबत विकास घडवून आणायचा असेल तर तुम्हाला काही बाबतींमध्ये तडजोड स्वीकारावी लागते. की तुम्हाला साधा तुम्ही विचार करा की तुमच्यातली जी टेक्सानी मुलं आहे, तुमचा FY पासून MA पर्यंतचा सगळा सिलेबस तुम्हाला ऍपवर टाकता येतो का? विचार करून बघा. जर आणि समजा ऍप बनवायला 4-5 हजार रुपये तुम्हाला लागणार असतील, मी तुम्हाला सांगेन की एखाद्या वर्षी माझ्यासारख्या पाहुण्यांना न बोलावता तुम्ही ऍप जरी बनवलं तर ते तुमच्या जास्त हिताचं आहे. कारण ते अधिक काळपर्यंत इथल्या मुलांच्या सोबत जाणार आहे. एकदा तुम्ही बनवलं की स्पर्धा म्हणून आणखी इतर लोक बनवतील आणि या पद्धतीनं तुम्हाला तुमची भाषा तंत्रज्ञानाशी जोडता येईल. जर मराठी भाषा तंत्रज्ञानाशी जोडली गेली नाही तर मराठी भाषा टिकणार नाही. आपल्याकडे बरेच लोक आहेत आणि त्याच्यात साहित्यिक मंडळी प्राधान्य आहे की जे असं म्हणतात की मराठी ज्ञानोबा तुकारायाची आहे त्याच्यामुळे तिला काही होणार नाही. हे लोक मूर्ख आहेत, हे कृपया लिहून घ्या. कारण ह्या सगळ्या लोकांची पोटं मराठीवर भरलेली आहे, ऑलरेडी भरलेली आहे. आणि तुम्ही मुलं तुमची पोटं भरायची आहेत. उपाशी पोटी माणसं भाषेचा विचार करत नाही, उपाशी पोटी माणसं संस्कृतीचा विचार करत नाही. आणि म्हणून तुम्हाला मराठी ही ज्ञानोबांनी लिहिली का तुकारामांनी लिहिली हे सुद्धा यानंतरच्या काळामध्ये कम्प्युटरवरच बघावं लागणार. कारण माणसं काही जाऊन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या लायब्ररीत सगळे पुस्तकं बघणार नाही. याच्या नंतरच्या काळात लोक अध्याय अमुक ओळी तमुक असं टाईप करणार आहे आणि तेवढं फक्त बघणार आहे. या पद्धतीनं तुमचं सांस्कृतिक संचित तुमच्या हातात असलं पाहिजे. एक अतिशय सुंदर उपक्रम जर तुम्हाला करिअर अपॉर्च्युनिटी म्हणून त्याचा विचार करता येईल, thinkmaharashtra.com नावाचं दिनकर दांगलांचं एक अतिशय सुंदर पोर्टल आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्रात माणसं मराठीसाठी, मराठी संस्कृतीसाठी काय काय काम करत आहेत याचा विकेंद्रित स्वरूपातला डेटा ते गोळा करतायत. मला वाटतं नाशिक जिल्ह्यामध्ये ते यावल तालुका का नाशिक येवला तालुक्यात ते पुढच्या महिन्यामध्ये यायचे आणि मागच्या वर्षी ते सोलापुरात गेले होते. तिकडचं सगळं सांस्कृतिक संचित गोळा करून तरुण मुलांच्या मदतीने त्यांनी ते वेळेवर टाकलं. म्हणजे सोलापुरातली आणि मुंबईतली सोलापुराबद्दल रस असणारी जी तरुण मुलं आहेत त्यांच्या दृष्टीनं एम्प्लॉयमेंटच्या नव्या अपॉर्च्युनिटीज त्यातनं निर्माण झाल्या. आणखी एक अपॉर्च्युनिटी किंवा करिअरची संधी मी तुम्हाला सांगतो आणि मग आपण प्रश्न घेऊ. थिंक टँक हा शब्द तुमच्यापैकी काही लोकांनी ऐकला असेल. साधारणपणे थिंक टँक हे मुंबईमध्ये कमी असतात आणि दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात असतात. थिंक टँक म्हणजे विचार करणाऱ्या माणसांचा एक गठ्ठा, एक टोळी हा वाईट शब्द आहे पण एक टीम त्या लोकांची. म्हणजे साधारणपणे असं बघा की समजा भारत सरकारने पाकिस्तानच्या अण्वस्त्रांबद्दल काय भूमिका घेतली पाहिजे असं भारत सरकारला गाईड करणारा एक थिंक टँक असतो. आता हा जो थिंक टँक आहे हा थिंक टँक कोणीतरी पैसे दिलेला असतो. म्हणजे समजा रिलायन्सने पैसे दिलेले आहेत किंवा भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने पैसे दिले. मग ते त्या विषयावर विचार करतात, परिसंवाद घेतात, अभ्यास करतात, फील्ड रिपोर्ट करतात. अशा प्रकारचे थिंक टँक्स आता मुंबईमध्ये आहेत. म्हणजे समजा उद्या जळगाव शहराचा विकास कसा घडला पाहिजे, उत्तर महाराष्ट्राचा विकास कसा घडला पाहिजे याच्याबद्दलचा विचार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं मॅकिन्झी कंपनीला 4 कोटी रुपये देऊन बोलवण्याची गरज नाही. तो विचार जळगावमधली मुलं आणि जळगावमधले अभ्यासकही करू शकतात. त्या प्रकारचे रिसर्च प्रपोजल्स ही तुम्हाला शासनाला, MTDCला, MIDCला, महाराष्ट्र राज्य आर्थिक विकास महामंडळाला अशा अनेक प्रकारच्या संस्थांना देता येतात. आणि त्यामध्ये भाषा आणि दुसरा एखादा विषय म्हणजे तुमच्या एकूण अभ्यासक्रमाच्या रचनेमध्ये भाषा आणि समाजशास्त्र अशा प्रकारची पण रचना आहे. त्यामुळे एक भाषा आणि एक समाजशास्त्र ज्यांना चांगलं येत आहे अशा प्रकारच्या मुलांचा तिथे मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. अशा पद्धतीने तुम्ही ह्या सगळ्या करिअरकडे पाहू शकाल. आता तुम्ही असं म्हणाल की करिअरच्या सगळ्या संधी तुम्ही आम्हाला सांगितल्या किंवा काही सांगितलं, आम्ही इथपर्यंत कसं पोहोचायचं. मला माहित नाही तुमच्या किती लोक ह्या बाबतीमध्ये आता प्रिपेअर्ड आहे. ऑनलाईन तुम्ही जर गेला तर चांगला सीव्ही, रिझ्युमे, करिक्युलम व्हिटे हे एकच शब्द आहे. म्हणजे बायोडेटाला पॅरलल असे वापरले जाणारे शब्द आहे. एकेकाळी लोक बायोडेटा हा शब्द वापरायचे, आता कोणी बायोडेटा हा शब्द नाही वापरत.
अशा प्रकारे तुम्ही आतापर्यंत काय काय केलेलं आहे याचा काही बायोडेटा, याचा काही रिझ्यूम तुम्ही तयार केलेला आहे का? अशी शक्यता आहे की तुम्ही काही केलेलंच नाही. समजा काही केलेलंच नसेल तर बायोडेटा बनवण्याचा एक फायदा असा होतो की तुम्हाला कळतं की आपण काही केलेलंच नाही आणि त्यामुळे आपण काहीतरी करण्याची गरज आहे, कारण केलं नाही तर आपला बायोडेटामध्ये ब्लँक पेज होईल आणि ब्लँक पेज झालं तर मग नोकऱ्यांसाठी अर्ज करण्याची काही फारशी वेळच येणार नाही. त्यामुळे तुम्हाला तुमचा बायोडेटा बनवण्याची आणि तुम्ही काय काय कामं करताय, तुम्हाला किती भाषा येत आहे, काय प्रकारची फ्लुएन्सी तुमच्याकडे आहे, म्हणजे तुम्हाला वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट येत आहे का, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्लाइड्स बनवता येत आहेत का, तुमची लिंग्विस्टिक प्रोफिशियन्सी काय आहे, या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला तयार कराव्या लागतात. आणि ही तयारी तुम्हाला तुमचं पदवीचं शिक्षण संपण्याच्या आधी केलेली कधी चांगली. तुम्ही मास्टर्सचं शिक्षण घ्या, पण माझी तुम्हाला सूचना अशी राहील की मास्टर्सचं शिक्षण घेत असताना अगदी तुमच्या घरनं परवडत असलं तरी सुद्धा काहीतरी करिअरचा पार्टटाईमचा होण्याचा विचार केल्याशिवाय तुम्ही शिकू नका. याचं कारण त्याशिवाय तुम्हाला एक्सपोजर मिळत नाही. आणि ह्या बाबतीमध्ये मला माहित नाही इथे किती संधी उपलब्ध आहे, पण भाषेच्या विद्यार्थ्यांना त्यांचं लेखन जर चांगलं असेल तर राजकीय पक्षांच्या कार्यालयामध्ये अप्रेंटिस म्हणून परदेशात खूप चांगल्या संधी असतात. आपल्याकडे कसं होतं की राजकीय पक्षांच्या लोकांकडे आपण गुंड म्हणूनच पाहतो, आपण त्यांच्याकडे चांगले लोक म्हणून पाहत नाही. पण राजकीय पक्षांच्या लोकांना खूप माणसं लागतात. आणि तुम्ही आता जर पाहिलं तर विशेषतः नरेंद्र मोदींच्या उदयाच्या काळानंतर ट्विटर वापरणं, फेसबुक वापरणं, डेटाबेसेस तयार करणं, या सगळ्यांसाठी शेकडो माणसं लोक कामाला लावतात. म्हणजे जो माणूस नरेंद्र मोदींनी लोकसभेच्या वेळेला कामाला लावला होता तो विधानसभेच्या वेळेला नितीश कुमारने त्यांच्या राज्यामध्ये कामाला लावला आणि त्या माणसाला आणि त्याच्या टीमला काही कोटी रुपये देण्यात आले. आणि तो माणूस बिहारमध्ये जेव्हा निवडणुका लढवल्या गेल्या तेव्हा त्याचं कॅम्पेन काही इंग्लिशमध्ये झालेलं नाही, ते सगळं कॅम्पेन हिंदीमध्ये झालेलं आहे. म्हणजे त्या लोकांना, सगळ्या काम करणाऱ्या लोकांना हिंदी येणं गरजेचं असतं. 2019 मध्ये महाराष्ट्रात निवडणुका आहेत, आपल्याकडे कधी ना कधीतरी जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका होतात आणि अगदी तुमच्या मतदान याद्या पाहण्यापासून ते घरोघरी तुमचे मतदार शोधण्यापर्यंत अनेक कामं आता लोक सॉफ्टवेअरच्या मदतीनं करतात. या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाषिक फ्लुएन्सी, भाषिक क्षमता तुमची चांगली विकसित असणं फार गरजेचं असतं. आणि म्हणून भाषेच्या विद्यार्थ्यांनी नेहमी हा विचार केला पाहिजे की आम्हाला समाजशास्त्र तर येतच, पण आम्हाला भाषा पण येते. आणि त्यामुळे जर तुम्हाला शास्त्र आणि भाषा दोन्ही येत असतील तर तुमच्या करिअरच्या संधी मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात. सगळ्यात महत्त्वाची याची गोष्ट अशी आहे की तुम्ही बदलासाठी उत्सुक आहात की नाही आणि बदलासाठी किंमत देण्याची तुमची तयारी आहे की नाही. म्हणजे मला कला शाखेतल्या मुलांचं खूप वेळेला असं दिसतं, आई नाही म्हणते, भाऊ नाही म्हणतो, बाबा नको म्हणतात, या प्रकारच्या हे नको म्हणतात असं म्हणणारे आर्ग्युमेंट्स मी खूप ऐकतो. कुणीतरी नाही नको म्हणत असतंच. आणि तुमचे आई वडील जर खूप कॉन्झर्वेटिव्ह असतील तर ते अनेक बाबतीमध्ये तुम्हाला नाही म्हणण्याची शक्यता आहे. पण माझं तुम्हाला असं म्हणणं आहे की एखादा स्मार्टफोन घेऊन देण्यासाठी आई वडिलांची भांडण्यापेक्षा करिअरचा चॉईस माझ्या मनाप्रमाणे झाला पाहिजे यासाठी आई वडिलांची भांडणं जास्त उपयोगाचं आहे. आणि या प्रकारची भांडणं लोक करत नाही. म्हणजे आई वडिलांशी जिथं भांडायला पाहिजे, जिथे वाद घालायला पाहिजे तिथे मुलं वाद घालत नाही, तिथे अगदी शेळीसारखी वागतात आणि मग नंतर आयुष्यभर आपल्या आई वडिलांना बोल लावत बसतात. तुम्ही लोकशाहीमध्ये आहात, तुमच्यापैकी जी माणसं राज्यशास्त्र शिकतात त्याला माहिती आहे की आपल्याला उच्चार आणि अभिव्यक्तीचा अधिकार आहे. योग्य वेळी जर तुम्ही तोंड उघडलं नाही तर होणाऱ्या नुकसानीची सर्वस्वी जबाबदारी तुमची आहे, घटनात्मक दृष्ट्या तुमच्या आई वडिलांची नाही. त्यामुळे योग्य वेळी तोंड उघडा. जोपर्यंत तुम्ही योग्य वेळी तोंड उघडण्याचं करिअर तुमचं घडवत नाही तोपर्यंत इतर कोणत्याही करिअरच्या संधी तुम्हाला उपलब्ध होणार नाही. अशा प्रकारचं चांगलं करिअर तुम्हाला मिळो अशा प्रकारची शुभेच्छा मी व्यक्त करतो. आणि आणखी काही वर्षांनी या प्रकारच्या करिअरबद्दल बोलण्यासाठी तुमच्यातलाच एखादा चांगला मुलगा किंवा मुलगी भारतात किंवा देशभरात नाव कमावून असलेला या व्यासपीठावर यावा आणि आपल्या कार्यक्रमाचं काहीतरी सार्थक झालं असं वाटावं अशी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.